हॅलो सगळ्यांना नमस्कार. आवाज येता? नमस्कार. वा क्या बात है. चला सुरुवात करूया कार्यक्रमाला. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम मला जन्म देणाऱ्या माझ्या मायपित्याच्या चरित्रात नमस्कार करून या सृष्टीचा विधाता अर्थात ज्याला अग्र पूजेचा मान आहे त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी नमस्कार करून आज इथे या मनोरंजनाच्या प्रदर्शनाला सायंकाळी रसिकतेची मशाल हाती घेऊन आम्हा कलावंतांवर कौतुक सूर्य उधळण्यासाठी उपस्थित माझा मित्र परिवार, समस्त शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, तिथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना या शाहीर शुभेच्छांचा मानाचा मुजरा या रंग या कलेची रंगदेवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन माझे ग्रामदेवत आई सुभाषताई केदारलिंग गांगूच्या चरणी नतमस्तक होऊन उद्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समस्त हिंदू बांधवांच्या मनामध्ये उद्यावरती अधिराज्य करणारे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून ठाण्याचा गाण्यावर आनंदी साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या ठिकाणी ही महाराष्ट्र भूमी म्हणजे साधू संतांची, कलावंतांची भूमी. या कोकणच्या कलेतील ही लोककला म्हणजे कलेची तुला अर्थात शक्ती तुला ही कला सादर करण्यासाठी आम्हा दोन्ही कलावंतांना संधी देणार आमचे शिवमुद्रा प्रतिष्ठान सागर डोंबिवली या मंडळाचं मी नाच मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे. या रसिक बांधवांमध्ये लेखक, दिग्दर्शक, कलावंत या सगळ्या शाहीर वर्गांना, लहान थोरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय कल्याण डोंबिवली ग्रामीणचे आमदार कार्यसम्राट राजेजी मोरे साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आमचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ प्रकाशजी म्हात्रे साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पायी वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या रसिकांच्या गर्दीमध्ये बरेच उपस्थित शाहीर वर्ग आहेत. संदीपजी सावंत, युवा शाहीर दीपक डिंगाणकर, कवी शाहीर अविनाश कडू, शाहीर मिलिंद ठुकरूळ, तुरेवाले बुवा, शक्तिराय बुवांचे शाहीर सचिनजी कदम, शाहीर सुशांत शिरकर, शाहीर जुतेश गुरव, नितीन मंडवे, किरण चांदिवडे, निलेश दसाम, दिनेशजी संगले, किशोर वेजरे आणि कलाकार शाहीर किरण सीतप या सगळ्या शाहिरांना मानाचा मुजरा करतो. आता राहिले बुवा. बुवांना मुजरा करायला पाहिजे की नाही? बुवा, कैलाश बुवा तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे असे आमचे घडशी साऊंड दादा यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि वारीला सुरुवात करतो. जीव शिव दोन पक्षी पुढे उत्पत्ती ओम प्रिय नाम
गोविंद गीत गायनाचा वीट छंद घेऊन काव्य केली कटिबंध वासुदेवा नमोस्तुते पाऊले चालती पंढरीची वाट डोळ्यात विठूची आस आहे सुटला जगाचा मोह फक्त विठ्ठलाचा ध्यास आहे काळ मृदुंगाच्या गजरात रंगलेला वारकऱ्यांचा इतिहास आहे आणि गर्दीत जो शांतता देतो तो माझा विठू माऊली खास आहे. रसिक हो, थोड्याच दिवसामध्ये आषाढी एकादशी पंढरपूर शिवारी आषाढी एकादशी येणार आहे. तरी माझं स्तवन हे विठुरायावरती आहे, हे सादर करतो. बुवा लक्षात सर्व नजर तुला शोधते तुला विठुराया वारीच्या या वाटेवरी सदाशी छाया विसरलो माझी काया विठुराया विठुराया आलं तुझे गुण गाया विठुराया आलं तुझे गुण गाया शोधते तुला विठुराया वारीच्या या वाटेवरी सदाशिवी छाया या वाटेवरी सदाशिवी छाया वारीच्या या वाटेवरी सदाशिवी छाया विसरलो माझी काया विठुराया विठुराया आले तुझे गुण गाया 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 रूप तुझे पाय तुझ्या गोड नामामध्ये हरपून जाय तुझ्या गोड नामामध्ये हरपून जाय तुझ्या गोड नामामध्ये हरपून जाय पायी गोड आले तरी चालत राय विठ्ठला तुझ्या चरणी सर्वस्व वाय विठ्ठला तुझ्या चरणी विठ्ठला तुझ्या चरणी सर्वस्व विसरलो देहावाना थोड्या तुझी माया विसरलो देहावाना थोड्या तुझी माया लीना होत तुझ्या पाया विठुराया
गुरु राया शीघ्र कवी वासू आणि बाळकृष्ण गुरु राया सुरेशाची छत्र छाया विठुराया विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण गाया नजर तुला शोधते तुला विठुराया वारीच्या या वाटेवरी सदाशिवी छाया विसरता वाटेवरी सदाशिवी छाया वारीच्या वाटेवरी सदाशिवी छाया विसरले माझी काया विठुराया विठुराया आले तुझे गुण विठुराया आले तुझे गुण विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण विठुराया विठुराया आले तुझे गुण गाया बोल श्री गणपती गजानन आई सुगाई जाता देवी माते तुझा केदारलिंगम देवा तुझा अखंड बाबुरंग घराण्याचा शीघ्र कवी वासू आणि यांचा कोणी देवळाची मित्र मंडळांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा आमदार साहेब राजेश मोरे साहेबांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. तरी सर्वांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब
मी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संचालक सन्माननीय दीपकजी कवचे, सन्माननीय अध्यक्ष उमेशजी सुर्वे यांना विनंती करेन की आपण सन्माननीय राजेशजी मोरे वा साहेब सर्व हे कोकणकर आणि आपले सगळे डोंबिवलीकर आहेत. हा डोंबिवलीचा आपल्याला सगळा मोप आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या डोंबिवलीकरांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. बुवा स्तवन नंतर जे आमचे आधारस्थान आहेत, ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम इथे रंगत आहे, त्यासाठी मी गण थोड्या वेळाने घेईन, पण त्या साहेबांसाठी जे मी गाणं माझ्या कवित्वाने लिहिलेलं आहे ते मी गाण्याचा प्रयत्न करतोय. बुवा कसं सांगू मी तुला काय आहे माझ्या मनात, लव करावं वाटतंय ग असं म्हातारपणात. विकासाची गंगा आणील घरात, विकासाची गंगा आणील घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. विकासाची गंगा आणील घरात, विकासाची गंगा आणील घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. कर्तृत्वाचा राजांचा जनमानसाच्या मनावर, जनमानसाच्या मनावर, जनमानसाच्या मनावर. गरीबाच्या अश्रू पुसती सदा उभे ते बांधावर, सदा उभे ते बांधावर, सदा उभे ते बांधावर. काय सम्राट पाहिला जया रूपात, काय सम्राट पाहिला साहेबांच्या रूपात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आज आमच्या या अंगणात हा सोहळा छान रंगला, आज सोहळ्याच्या रंगाला, आज सोहळ्याच्या रंगाला. राजाजी मोरे यांचा सन्मान इथे दीपला, सन्मान इथे दीपला, सन्मान इथे दीपला. शिवमुद्रा प्रतिष्ठान स्वागत करतील जो माता, शिवमुद्रा प्रतिष्ठान स्वागत करतील जो माता. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. विकासाची गंगा आणील घरात, विकासाची गंगा आणील घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ घेऊन आम्हाला इथे आल्याबद्दल आम्ही उभे राहत. धन्यवाद. या रसिक बांधवांच्याकडून आलेल्या पारितोषिक या गाण्यासाठी आमदार
साहेबांसाठी जे मी गाणं गायलं प्रेम भोव डान्स करून या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर आम्ही नाच म्हणतो त्यांचे आभार आहोत, कृपया आहोत, धन्यवाद. तसेच आता झालेल्या श्रवणाला सन्माननीय विनोदजी वालम भैरी भवानी नमन नाट्य मंडळ बाप्पेरे आमचा यांस करून 200 रुपयाचं बक्षीस आले आहे. शाहीर लक्ष्मण सावंत यांस करून 200 रुपयाचं बक्षीस आले. तरी नमन मंडळ नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत, धन्यवाद धन्यवाद. तसेच मोठे मोठे गार केले गंमत मध्ये मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस कट्टर मित्र विकास नांबोरे यांचे समर्थक पाठीराखे विनायक धोपट दिगंबर भवन निलेश भुवड उमेश पंडवे सुनील नाडकर विक्रांत वायशे ओमकार गीते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो बुवा गणाकडे वळतोय. बुवा गणाची कटिंग देतोय, कटिंग बुवानी चालसी गायली. बेईमान पिया रे बड़ा जुल्म किया रे छोटी सी उम्र में बड़ा जुल्म किया रे जिसका इलाज नहीं कोई ओ रब्बा मुझे रोग वो लगा. बुवाची शिंदी चालू होती. बुवा ऐका. देवा श्री गणराया ही अगाध माया मन गाऊ लागले ठेव कृपेची छाया चढला रंगरणा रंगणी यावे श्री गणा. बुवा तुम्ही गण छान गायलात, त्याबद्दल काही वाद नाही, पण तुम्हाला गणाबद्दल मला काही सूचना द्यायच्या आहेत. बुवा तुमचं गाणं असं होतं काय ते या प्रार्थ आली दवबिंदूवरती दाही दिशा धरली प्रभा आली सोनं पावली श्री गणरायाची ओढ लागली. बुवा जरी शेवटची ओळ जर सोडली ना तर अक्षरशः तुमची गवळ ही नमाच्या त्या गवळीच्या बाजामध्ये लागते. बुवा ही फक्त तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. इथे जाणकार असे प्रेक्षक आहेत, आलं लक्षात. बाकी गाण तुमचा छान होता बुवा, पण ती नमनाच्या पद्धतीने तुमची ते गणाची ते बोल लागत होते बुवा. शाहीर नवनाथ माळी तुरेवाले महाकाल बुवांचे शिष्य यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. तर आम्ही आभार आहोत, धन्यवाद धन्यवाद. बुवा माझा गाणं सादर करतोय. आपण सगळे कोकणकर आहात. रम्य ते बालपण देवा दे गाते पुन्हा पुन्हा. बुवा गाण्याचा विषय माझा असा आहे, थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणार आहे. पण आम्ही 1992, 93, 94, 95च्या काळामध्ये जेव्हा गावी होतो, छोटे लहान होतो, तेव्हा आम्ही तो मातीचा गणपती, त्या वाळूच्या भोगाची माती, अळूची पानं, त्या तिरड्याचं दिंड्याची जी कांडी आहे त्याच्यामध्ये गणपती कसा आम्ही पूजायचा ते बुवा मी माझ्या गाण्यातून इथे मांडणार आहे. दुसरा विषय बुवा बाकी काही वेगळं नाहीये. माझ्या बालपणीचा गणपती मी इथे मांडतो बुवा, लक्ष असावं. ते बालपण किती सुंदर होत, मन आनंदून जात होत. वय वाढले सुटला तो बालपणीचा हात. पण आठवतो मनात गणपती सणाचा थाट. पण आठवतो मनात कोकणच्या गणपती सणाचा थाट. ना देवाकडे मागितली श्रीमंती, ना कधी सोन्याचा तोरा. ना देवाकडे मागितली श्रीमंती, ना कधी सोन्याचा तोरा. आमच्या साध्या मातीचा तुझ तर खरा कोहिनूर हिरा. म्हणून काय म्हणतो बुवा ऐका. शाळेला दांडी मारायची छडी मास्तरांची खायची. शाळेला दांडी मारायची छडी मास्तरांची खायची.
फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची साल्यात पुजायची छडी मास्तरांची कायाची शाळेला गाणी मारायची छडी मास्तरांची कायाची तुला घडवण्या तुला सजवण्या वाळूळ माती शोधायची तुला घडवण्या तुला सजवण्या वाळूळ माती शोधायची पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची सावली पुजायची पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची सावली घडविली मूर्ती प्रेमाची घडविली मूर्ती प्रेमाची गोपी हळूच्या त्या पानाची फुले जास्वंद किरण्याची फुले जास्वंद किरण्याची वास केवढ्या परिवासाची कंटात घालून मिळाचा हार दुर्वाजुळीनं सजायची कंटात घालून मिळाचा हार दुर्वाजुळीनं सजायची पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची सावली पुजायची पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची सावली पुजायची पाना फुलांची आरस सजायची तुझी आरती करण्यासाठी बाबा वाजून मजयाची म्हणून म्हटलं रंग दे देवा कालपण देहा देवा त्या बाप्पाची आरती करण्यासाठी असे या रसिक बांधवांमधील आता भले आपण मोठे झालो पण तेव्हा छोटे होतो आपण त्या बाप्पाची डगा वाजून आरती करत होतो की नाही करत होतो की नाही सगळेजण म्हणून म्हटलंय तुझी आरती करण्यासाठी तुझी आरती करण्यासाठी डगा वाजून मजयाची बोलण्यासाठी गाणं पाहुला अशी तुझ्या पायाशी सुखात लहान मन मानायची तुझ्या पायाशी सुखात लहान मन मानायची पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची सावली पुजायची पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची सावली पुजायची पाना फुलांची आरस सजायची
या गाण्यासाठी श्री जागादेवी नृत्य कलापथक गीतेवाडी पानाची गीते यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले त्यांनी मी नाच म्हणत त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच सुनील गणपत नवाळे दामोपाड परशुराम भूमी शक्तीदुरा महासंघ राजापूर सदस्य यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले तरी आम्ही नाच म्हणत त्यांचे आभार आहोत. धन्य आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज बोलतो ते बुवांची कटिंग लिहिली ती जरा दे रे. कुठे आहे ते बघू दे. बुवा स्तवन गण झालेला आहे. गवळणीला सुरुवात करतोय. बुवा आपण छान गायला. खूप प्रेम केलं माझ्यावरती हो पहिल्यांदा शिवून. बुवानी खरंच प्रेम केलं की नाही चांगल्या पद्धतीनं. मग आपण पण त्याला प्रेमच द्यायचं. बुवा माझी प्रेमाची वेळ सादर करतोय. बुवांची गवळ होती राधा बनी है श्याम की. बुवा कटिंग लिहिली आहे पण आता सध्या वेळेचं बंधन आहे. आम्हाला 7 वाजता काम क्लोज करायचं होता पण काही कारणास्तव जरा डिले झालेला आहे. त्याबद्दल माझी गवळण देतो. बुवा हाय रसिकांच्या गर्दीमध्ये सन्माननीय धनावडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. शाहीर मानाचा मुजरा त्यांनाही करतो. असे बरेच रसिक बांधव आहेत. चुकून कोणाचं नाव घेतलं तर रागवू नका बाबांनो. कारण मुंबई म्हटलं की टायमाचं बंधन आहे. लोकांना पाणी भरायला पण जायचं आहे. असे पण आमचे काही रसिक बांधव आहेत. कारण शेवटी मुंबई आहे बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतोय लोकांच्या नजरेत ती एक संसाराची राणी होती पण कृष्णाच्या बासुरीत तिची आर्त कहाणी होती. जग समजत राहिले ती अनियाची झाली. जग समजत राहिले ती अनियाची झाली होती पण प्रत्येक श्वासात ती फक्त कानाला ध्यान होती. म्हणून काय म्हणायचं बघा बुवा. बुवा काय सोपी आहे सगळ्या नक्की तुम्ही देऊ शकता. अगं लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर तुझ्या गोऱ्या अंगाला शोभे पिवळा झंपर. म्हणून काय म्हणायचंय राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. तिघ स्वरांची वाणी ए राधे तिघ स्वरांची राणी तू हृदयाची राणी. Thank you.
हृदयाची राणी ही ग स्वर्गाची वाणी तुझ्या हृदयाची राणी रती शोभते हृदयामध्ये तुरावते एक स्वरात तुला बोले एक नैनी सांगते आवी सुरेश सांगतो आवी सुरेश सांगतो प्रेम कथाय पुराणे आवी सुरेश सांगे प्रेम कथाय पुराणे ही ग स्वराची वाणी तुझ्या हृदयाची राणी ही ग स्वराची वाणी तुझ्या हृदयाची गवळणचा सारांश आहे राधाही त्या बासरीवरती प्रेम करायची पण 6 शास्त्र 11 पुराणांच्या मध्ये राधा सुद्धा त्या बासरीचा तिरस्कार करायची पण बुवा माझा सवाल तुम्हाला गवळणीमध्ये असा आहे तर ती राधा या बासरीचा तिरस्कार का करायची ते बुवा आपण सांगायचं आहे या गवळणीसाठी सन्माननीय श्री कृष्णा तेलंगे यांचं म्हणणं अप्रतिम गायकी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालं आहे तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत ऋणी आहोत धन्यवाद 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 स्तवन गण आणि गवळण बुवा जरा असाल तिकडे कुठे जरा समोर या तुमच्या बऱ्याच वर्षापासूनचा गाजलेला प्रश्न आहे सन 2024 पासूनचा बुवांचा हा प्रश्न आहे तुमच्या विषयाला मी हात घालतोय जो तुमचा प्रश्न आहे त्या विषयाला हात घालतोय मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझे वस्ताद म्हणजे माझे बाबा माझे वडील शाहीर बाळकृष्णराव यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे हॅलो बुवांचा विषय जवळजवळ 2 वर्ष चाललाय कारण शिवाजी मंदिर दादा नेते बुवांचा विषय मी फोडल्यानंतर हा त्यांचा दुसरा विषय आहे हा त्यांच्या वस्तादांचा विषय मी शिवाजी मंदिरला फोडला होता सचिन कदम बुवांचा आणि हा पण विषय सचिन कदम बुवांचा नाही आणि त्यांच्या शिष्याने ते एकच विषय आहे त्यांचा बुवांचा विषय आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय बुवा उत्तर तुम्हाला शास्त्र आधारे येतोय तुम्ही घेऊ ना शाहीरजी कान देऊन ऐका तुमची बुद्धी जिथे संपते तिथे आमच्या पुरा पक्षाचे ज्ञान सुरू होते 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले त्या बाळाचे नाव मंगल त्याला लोहित भौम अंगार भूमिपुत्र अशी अनेक नावे आहेत आणि त्याच्या गावाचे नाव अवंतिकापुरी म्हणजे आजचं उज्जैनी नगर हे जगात प्रसिद्ध आहे बुवा त्या बाळाचं नाव मंगळ ग्रह आणि गावाचं नाव आहे अवंतिकापुरी आजचं उज्जैन नगर बुवा ग्रंथ तुम्हाला प्रश्न तुम्हाला उत्तर ग्रंथ आधारित दिले आणि ग्रंथ माझ्या इथे उपस्थित आहे
पटलं की नाही पटलं तर सांगायचंय आम्हाला दुसऱ्या वारीला. म्हणजे मंगळ ग्रहांचे जन्मस्थान नवग्रह गाव. ग्रंथ आमच्याकडे इथे हजर आहे. आम्ही काहीतरी उत्तर तुम्हाला दिलं नाही. धन्यवाद बुवा. रसिक हो, प्रतिस्पर्धी शाहिरांना आम्ही आमच्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तरी या रसिक बांधवांना आमचा सवाल काय आहे हे समजण्यासाठी मी माझा प्रश्न वाचत आहे. प्रश्न असा आहे, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्य तुच्छ केले, अशा राजाचं नाव काय, राहण्याचं ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, राजाला अनुभव उपदेश कोणी व कोणता केला. बुवा, आम्ही तुम्हाला एक टीप दिलेली आहे. ग्रंथाचे पान नंबर 793 ते 794 वरील उत्तर आम्हाला पाठवायचं आहे. बुवा, माझी प्रत तुम्हाला मी दिलेली आहे. मी माझ्या प्रश्नपत्राकडे बोलतोय, लक्ष असावे. हाय हाय खेळ रंगला आता, खेळ रंगला तरणात गडगडाट व्हायलाच पाहिजे. जिंकणाऱ्यांच्या नावानं असमंत दणदणलाच पाहिजे. घाम गाळणाऱ्याच्या मेहनतीला मान मिळालाच पाहिजे. या खेळातला थरा या रसिकाने अनुभवलाच पाहिजे. बुवा काय म्हणाले प्रश्नपदामध्ये? ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने म्हणाले. बुवा मी काय म्हणते बघा, प्रश्नपद माझा ऐका. ला 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 गुण्यात बुवा लक्ष द्या. मायेच्या मुला सांगतोय तुला, करपात पुरावा पुरा पुरा. आता खाजवा